मध्ये स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पृथ्वीराज यादव आणि त्यांच्या सोबत बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईकला संदीप बावडेकर हे बॅटर अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. आणि वाई एक्सप्रेस ज्यांना म्हटलं जातं आजच्या दिवसामध्ये ज्यांनी मेडल षटक हाताळलं अर्थातच दशरथ वाडकर पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकतील. पृथ्वीराज यादव पहिला बॉल खेळतील. मेगा फायनल हा पहिला बॉल वाईड यॉर्कर टाकलाय, परफेक्ट यॉर्कर टाकलाय. पहिला बॉल येतोय डॉट सीकेएम बोरगाव संघाच्या माध्यमातून येतोय आवाज. पहिला बॉल चांगला टाकलेला आहे. दशरथ वाडकर यांनी सळवे गावच्या पृथ्वीराज यादव याला बांधून ठेवलेलं. पृथ्वीराज यादव म्हणलं की बऱ्याचशा खुल्या गटाच्या स्पर्धा या खेळाडूने खेळलेल्या आयकॉन कॅटेगरीमध्ये येणारे खेळाडू आहेत, परंतु एका बाजूला दशरथ वाडकर यांचा वेग. वा बाई वा, अगदी नो लुक स्ट्रोक खेळला, परंतु बॉल अगदी डिक्लेअर स्वरूपामध्ये जाताना पाहायला मिळतोय का पाहावं लागेल. परंतु पंचांचा इशारा येतोय, हा चौकार आहे. काय फटका होता, जबरदस्त स्ट्रोक पृथ्वीराज यादव यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. मॅचला होती सुरुवात चौकाराने. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीराज यादव यांनी अशा प्रकारचे बरेचसे फटके खेळलेले आहेत आणि अशाच प्रकारचा फटका मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा त्यांनी खेळलेला आहे आणि या बॉलला फक्त दिशा दिली, मनगटाचा झटका दिला होता. 4 धाबांचा फटका, या डावातला पहिला चौकार. चांगली सुरुवात दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती आयुष 11 पाटण संघाने निलेसर आक्रमण केलंय. पृथ्वीराज यादव त्याचा फेवरेट स्ट्रोक त्यांनी खेळला होता. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, ओव्हर द पॉइंट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा पाठीमागे फ्लाय स्लिप मधून एका धावेसाठी बॉल जातोय. दशरथ वाडकर यांनी कमबॅक चांगलं केलं. बॉल पाठीमागे ओढला, बॉलला वेग दिला, बॉलला उसळी प्रदान केली. म्हणजे या प्रकारचं काहीच मिश्रण त्यांनी या बॉलच्या पाठीमागे अंमलात आणलं आणि पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 5-3 बॉलचा खेळ संपलेला आहे. सुरुवात चांगली दोन्ही टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना चकवा दिलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पृथ्वीराज यादव टिपिकल स्ट्रोक, 4 धावा. चार धाव्यांसाठी हा बॉल सीमारेषा ओलांडतोय. क्षेत्ररक्षक आले होते परंतु बॉलला थांबवू शकले नाही. पृथ्वीराज यादव यांच्या बॅटमधून आणखी एक 4 धाव्यांचा फटका. पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅट्समन आहेत पृथ्वीराज यादव. नेहमी डावाची सुरुवात करतात आपल्या गावासाठी, तालुक्यासाठी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये डावाची सुरुवात करतात. बॅकफुटला गेले, ओव्हर द कव्हर, नजाकत होती, टायमिंग होतं. एक सुरेख सुंदर स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह. वा बाई वा, पृथ्वीराज यादव चौकार. या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका. पृथ्वीराज यादव 2x2, आणखी एक सुरेख फटका येतोय. पृथ्वीराजची बॅटिंग क्लास होते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बॅकफुट वरती गेले आणि त्यानंतर पंच केला, वेळ होता आणि त्यानंतर कव्हरच्या डोक्यावरतून पृथ्वीराज यादव यांनी बॉल पाठवलाय. पॉवर प्ले अक्षरशः फोडून काढला. पृथ्वीराज यादव यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये कुठलेल्या धावा 17 बिनगडी बाद. पहिला बॉल डॉट आला होता. निलेश सर विचार केला तर थोडंसं पाहिलं, थोडंसं वेट केलं आणि त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न पृथ्वीराज यादवचा सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. तब्बल 4 चौकार निलेश सर या षटकामध्ये ठोकलेत. पृथ्वीराज यादवची पॉवर प्ले मध्ये तोडफोड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. निश्चित पृथ्वीराज यादव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आलं. त्या वादळाचा सपाटा पाहिला, परंतु आता सीकेएम बोरगावला कमबॅक करावं लागेल. ओव्हर नंबर 2 साठी आता जो आयकॉन खेळाडू आपल्या टीममध्ये घेतलेला आहे त्या संकेत कळंब यांना आणलेला आहे. पहिला बॉल बॅकफुटला गेले, कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, घेऊ का नको धाव. इथे मात्र प्रयत्न आपण जर पाहिले दोन्ही खेळाडूंनी केले, परंतु निलेश सर क्षेत्ररक्षणासाठी 100 पैकी 100 द्यावे लागतील. मॅक्सवेलचा हा फटका होता आणि त्या फटक्याला 30 यार्ड वर्तुळामध्ये थांबवलेला आहे आणि हा बॉल इथे डॉट येतोय. धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे, परंतु एका बाजूला संकेत कळंबे, एका बाजूला संदीप बावडेकर. मॅक्सवेल या नावाने पाटण तालुक्याच्या क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध आहेत. निघालाय संकेत कळंबे. यावेळेस फटका वेगळा खेळायचा होता. पाठीमागे एसटी रक्षकाने थोडी चुकी केले. बॅटचा कट होता, आवाज क्लिअर आला होता. अगदी अमित वाडकर जागेवरती बसलेत. मोठी चुकी.
निश्चित अशा प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील. अमित वाडकर यांच्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव त्यांना क्षेत्ररक्षणामध्ये किंवा मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये कृतीमध्ये आणावाच लागेल. बॅटची कडा होती, झेपावले, निश्चित फार वरती बॉल होता. यावेळेस पहा लाईन तुम्ही पाहू शकता, अगदी ऑफस्टमच्या बाहेर अचूक टप्प्यावरती बॉलिंग केली जाते. संदीप बावडेकर यांच्याकडे उत्तर नाहीये, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आता संदीप बावडेकर यांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. संकेत कळंबे तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी. यावेळेस टॅप स्ट्रोक केला आहे. अंतरम क्रिकेट मधला फटका एक सिंगल देऊन जाईल इथे. आणि या प्रकारची धाव फार महत्वाची आहे कारण पृथ्वीराज यादव यांची बॅट तळपलेली आहे. 4 चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी खेळलेले आहेत आणि त्यांना स्ट्राईक वरती आणणं नितांत गरजेचं होतं. आयुष 11 पाटण वॉरियर्स. निलेश सर कौतुक करावं लागेल. 4 बॉल टाकलेत, केवळ 1 रन खर्च केले, कमबॅक केले, संघाला पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये आणलंय. षटक क्रमांक 2 मध्ये संकेत कळंबे. वा, क्वालिटी बॉलिंग. फुलटॉस आहे, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा बघता बघता कंप्लीट. धावसंख्या पुढे चालली आणि जाऊन पोहोचलेली आहे आता धावफलकावरती. 20 धावा 0 गडी बाद. चांगली सुरुवात त्या ठिकाणी या षटकामध्ये झाली. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी संकेत कळंबेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पृथ्वीराज यादव चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, जागा बनवून, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. संकेत कळंबेंसाठी टाळ्या वाजतायत. काय गोलंदाजी केले यार. 6 बॉल मध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या. सुपर डुपर हिट गोलंदाजी संकेत कळंबे. वाह. तालुका वाई आणि गाव या खेळाडूचं ओळूंब आहे आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना ज्यावेळेस हे खेळाडू आले होते परिस्थिती बिकट होती, परंतु या बिकट परिस्थितीमध्ये संकेत कळंबे यांनी तिकट मारा केला. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 3 धावा खर्च केल्या. पृथ्वीराज यादव आणि संदीप बावडेकर मॅक्सवेल सारख्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 20, ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. निलेश सर, सध्या विचार केला तर सातारा प्रीमियर लीगचं ऑप्शन 28 तारखेला आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अपकमिंग आहे. त्यानंतर वाई प्रीमियर लीग असेल. अशा स्पर्धेसाठी तुमचा हा जो परफॉर्मन्स आहे तो तुम्हाला अधिकचे पॉईंट देऊन जातो. निश्चित, कारण तुम्ही जर अशा फॉर्मॅटला येऊन चांगला खेळ करता तर तुम्ही सर्वांच्या समोर निदर्शनास येतात आणि तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळू शकतो, तुमच्यावरती चांगली बोली लागू शकते. त्यामुळे अशा फॉर्मॅटला येऊन तुम्हाला तुमची जी कौशल्य आहे, तुमची जी गुणवत्ता आहे ती तुम्हाला सिद्ध करावी लागते. आणि इथे पाठीमागच्या ओव्हरमध्ये आपण खेळ पाहिला संकेत कळंबेचा, पहिल्या ओव्हरमध्ये खेळ पाहिला पृथ्वीराज यादवचा. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. चांगली गोलंदाजी केली. पहा, कमबॅक केलं कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या. 17 रन्स. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. या षटकामध्ये 3 आल्या. 20 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. थोडीशी घाई करा, विनंती आहे प्लीज. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमचे पाटणचे प्रेक्षक असतील, वाईचे प्रेक्षक असतील, घनसोली विभागातील प्रेक्षक असतील, नवी मुंबईचे प्रेक्षक असतील आणि टेनिस क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक असतील, त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. खूप चांगला खेळ आपल्याला निलेश सर पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा, ज्याची संकल्पना खऱ्या अर्थाने सन्माननीय अर्जुन दादा गोळी यांच्या माध्यमातून मांडण्यात आली. 1 गाव 11 फॉर्मॅट मधले 16 संघ घेतले, परंतु पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांना देखील संधी दिली. काय म्हणाल निलेश सर? निश्चित अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा अर्जुनदादा गोळे यांनी बऱ्याचशा संघांना ठिकाणी उपलब्ध करून दिला. या अगोदर देखील 1 वर्ष ज्यावेळेस 40+ या मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा पार पडली होती, त्यावेळेस शुक्रवारी अशा प्रकारचा फॉर्मॅट खेळवण्यात आला होता. त्याचबरोबर तनिष ट्रॉफी घनसोलीचे सचिन म्हात्रे सर यांच्या ठिकाणी आगमन आहे आणि त्यांचे आपण स्वागत करूया. ते एक हिंदी भाषेतील एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आम्ही सरचे स्वागत करत आहोत. थोडंसं चर्चा होईल आणि मॅचला अगदी सुरुवात करू, परंतु काय स्पर्धा रंगली. 2 दिवसाची ही क्रिकेट स्पर्धा होती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित 8 संघ खेळताना पाहायला मिळाले. वेगवेगळे तालुके आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. परंतु निलेश सर, पाटण तालुक्याच्या टीमचा खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल, कारण त्यांचा काल खेळ खूप चांगला राहिला. त्याच्यामध्ये पृथ्वीराजनी चांगली बॅटिंग केली, गणेश शिंदेनी चांगली बॅटिंग केली, अतुल यांची गोलंदाजी चांगली राहिली आणि संघ आता फायनलमध्ये खेळतोय. निश्चित शनिवारचा दिवस आयुष 11 पाटण वॉरियर्ससाठी चांगला राहिला, कारण या संघाने लागोपाठचे 3 सामने जिंकले आणि ही फेरी गाठली. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस ड्रॉ झाला त्यावेळेस
नशिबाचा कौल त्यांच्या बाजूने गेला आणि हा संघ डायरेक्ट फायनलमध्ये पोहोचला. परंतु सीकेएम बोरगाव संघ या संघाने आज चांगला खेळ केला. बरेचसे सामने जिंकत हा संघ आता पुढे आलेला आहे आणि या दोन टीममध्येही लढत आहे आणि हे 6वं पर्व आहे. गेली 5 पर्व या क्रिकेट स्पर्धेचा आपण प्रवास पाहिला आणि कित्येक पर्वासाठी समालोचक म्हणून आपण बरेचसे समालोचक या क्रिकेट स्पर्धेशी जोडतो आणि 6वं पर्व बघता बघता आपल्या भेटीला आलं. निलेश सर, आणखी एक गोष्ट राहून गेली या क्रिकेट स्पर्धेबद्दल. ज्या वेळेला कोरोनाचा काळ होता, म्हणजे कोविडचा काळ होता, त्यावेळेला कोविड संपल्यानंतर ज्या वेळेला मुंबईमध्ये आपण दाखल झालो त्यावेळेस मात्र तुम्ही विचार केला तर संपूर्ण सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर नवी मुंबईमध्ये विचार केला तर पहिली क्रिकेट स्पर्धा कोणाच्या माध्यमातून करण्यात आली होती, तरी ती स्पर्धा अर्जुनदादा गोळेंनी पहिली क्रिकेट स्पर्धा केली होती. हे देखील आपल्याला इथे सांगावं लागेल. आणि त्याचं एक पेपर कटिंग देखील आलं होतं. न्यूजपेपरमध्ये या स्पर्धेचा आवर्जून उल्लेख झाला होता की नवी मुंबईमध्ये कोरोनानंतर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि ती स्पर्धा होती युवा उद्योजक चषक. त्या कारणाने या स्पर्धेची चर्चा नेहमी 6 वर्ष राहिली आहे. कारण वाई क्रिकेटचा विचार केला तर वाईकरांसाठी पहिली नवी मुंबई नगरीमध्ये होणारी क्रिकेट स्पर्धा कोणती असेल तर युवा उद्योजक चषक ही म्हणायला काय हरकत नाही. अर्जुनदादा गोळेंनी खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं दरवर्षी दर्जा वाढवत नेला. उंची एक वेगळ्या प्रकारे प्राप्त करताना ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. अनेक पर्व देखील निलेश सर या मैदानावरती झालेत आणि त्या कारणाने या क्रिकेट स्पर्धेचं आपण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. निश्चित, कारण बरेच संघ मी असेही पाहिलेले आहेत की या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना आतुरता असते. परंतु काही वेळेला असं व्हायचं ना की या स्पर्धेच्या माध्यमातून की 28 संघांना संधी द्यायची असते आणि त्याच वेळेस मात्र 35 ते 38 संघ सहभागी होण्यासाठी इच्छुक असतात. त्याच्यामध्ये बऱ्याचशा संघांमध्ये ड्रॉ व्हायचा आणि काही संघांना बाहेर जावं लागायचं. त्याच्यामध्ये सकाळी मोर्जीवाड्याने सांगितलं की आम्ही 2 वर्ष प्रयत्न करत होतो, चिठ्ठीमधून बाहेर जात होतो, यावर्षी आम्हाला संधी मिळाली. म्हणजे संधी प्राप्त करण्यासाठी देखील डॉच्या माध्यमातून 2 वर्ष प्रयत्न सुरू होते. यावर्षी संधी मिळाली मोर्जीवाड्याला. त्या कारणाने या स्पर्धेची खऱ्या अर्थाने चर्चा होते, कौतुक देखील होत आहे. सुशांत शिंदे वाईचे खेळाडू आहेत, गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. गाव आहे ओझरडे. ओव्हर नंबर आता 2ला सुरुवात होईल आणि बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय संदीप बावडेकर, पाटणचा मॅक्सवेल. एका प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूने असा काही खेळ केला होता ना की सर्वांना प्रभावित केलं होतं. समोर खेळलाय बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, मॅक्सवेलचा वार, षटकार. ओव्हरपिच बॉल होता आणि त्याच्यावरती तुटून पडले मॅक्सवेल. आपल्या नावाप्रमाणे फलंदाजी सुरू केले. रिप्ले टेलिकास्ट पहा. ओव्हरपिच बॉल स्ट्रेट बॅटनी खेळला, समोर खेळला, बॉलकडे शेवटपर्यंत पाहत राहिले आणि इथे येतोय एक बिग हिट, षटकार. सुशांत तयार. फटका हाही चांगला खेळलाय परंतु डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव इथे बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. नावाप्रमाणे बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये संदीप बावडेकर करताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग, षटका ठोकला, त्यानंतर सिंगल घेताना पाहायला मिळत आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जमले. पृथ्वीराज यादव आणि संदीप बावडेकर. बॅटिंग चांगली करावी लागेल कारण समोर तितकीच बॅटिंग लाईनअप देखील मजबूत आहे. सुशांत शिंदे तयार. हो, इथे पहा, स्विंग अँड मिस, बॉल आलाय तो डॉट. सुशांत शिंदे याच्यासाठी तर जाणले जातात निलेश सर. मला स्पर्धा आठवते, महाबळेश्वर चॅम्पियन लीग. 6 बॉल 5 धावांची गरज असताना सुशांत शिंदेनी केलेली गोलंदाजी आजही आपल्या डोळ्यासमोर आहे. क्वालिटी, एक चांगले ऑलराऊंडर आहेत वाई तालुक्यातील आणि म्हणून की काय पश्चिम महाराष्ट्र आयकॉन म्हणून या मॅच मध्ये संधी मिळते. सुशांत शिंदे तयार. हो, खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय, त्याला मिडॉनला खेळलेला आहे. रनआउटची संधी परंतु इथे 1 धाव. एक चिकी सिंगल इथे डायरेक्ट हिट करू शकले असते तर फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं चिकी सिंगल आले. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं आगमन होत आहे, ज्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आहे, अर्जुनदादा गोळे यांच्या मातोश्रींचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपण आईंचं या ठिकाणी स्वागत करूया. अर्जुनदादा गोळे यांच्या मातोश्रींचं या ठिकाणी आगमन होत आहे या क्रिकेट स्पर्धेसाठी. आज अर्जुनदादा गोळे एक युवा उद्योजक आहेत परंतु त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद देखील तितकाच मोठा आहे आणि त्यांच्या मातोश्रींचं या ठिकाणी आगमन होतोय. बॉल चाललाय सीमापार, षटकार. अगदी आपल्या सर्वांचेच लाडके आणि या स्पर्धेचे शिल्पकार अर्जुनदादा गोळे यांच्या मातोश्री मुख्य व्यासपीठावरती येत आहेत. वडील देखील सकाळपासून मॅच पाहत आहेत. परंतु निलेश सर, आपण मगाशी चर्चा केली की संपूर्ण फॅमिली, गोळे फॅमिली आज मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि खास करून आईंचं कौतुक करावं लागेल. कारण आपण विचार केला तर आपल्या परिवारामधलं, आपल्या फॅमिलीमधलं अगदी
आपल्या जवळचं सर्वात मोठं नातं कोणतं असेल तर ती आपली आई असते. अर्जुन दादा गोळे यांची आई मुख्य व्यासपीठावरती आहे. आई, आपलं देखील स्वागत. आता हा बॉल पंचाने सांगितलेला आहे की डावीशी सोडून चाललेला आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा सुशांत शिंदे यांना टाकावा लागेल. एका बाजूला मॅक्सवेल आणि ज्या प्रकारे किरण सरांनी माहिती सांगितली की एकाच आठवड्यामध्ये गतवर्षी 2 मालिकावीर या खेळाडूने पटकवल्या होत्या, परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये सुशांत शिंदे यांनी 3 मालिकावीर पटकवल्यात. बॉल पाठवल्या सीमापार, येतो षटकार. संदीप बावडेकरची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. किरण सरांनी सांगितलं की एका वीक मध्ये मॅन ऑफ द सिरीजचे 2 किताब घेणारा हा खेळाडू आहे पाटण तालुक्याचा. वा बाई वा, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिले काही चेंडू डॉट केले, थोडीशी वाट पाहिली आणि त्यानंतर अगदी मैदानाच्या आतमध्ये वाट लावतोय संदीप बावडेकर. क्वालिटी बॅटिंग. वादळापूर्वीची आपण शांतता पाहिली होती संदीप बावडेकर यांची, परंतु पहा ते वादळ आलं आणि प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे. बॅटिंग करताना 20 वरती बॅटिंग करतायत पृथ्वीराज यादव, 20 वरती करतायत. टीमची टोटल धावसंख्या 41, 0 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. चांगली बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत झाले. पहा, शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. पृथ्वीराज यादव स्ट्राइक एंडला. सुरेश वाडकर ऑन साइडला बॉल पाठवला, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे मिळाला मोका, दिला पृथ्वीराज यादव यांनी ठोका. काय फटका ठोकलाय. रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका, सहजरित्या टायमिंग जबरदस्त आहे. काय बॅटिंग सुरू आहे. पृथ्वीराज यादव लाजवाब बॅटिंग, षटका ठोकलाय. क्वालिटी बॅटिंग. 47 धावा स्कोरबोर्डती लागतायत. पाटण तालुक्याचा विचार केला, पाटण तालुका का चर्चेमध्ये आहे या सीझन मध्ये, त्याचं कारण आहे मैदानाच्या आतमध्ये पृथ्वीराज यादव आणि संदीप बावडेकर जबरदस्त फलंदाजी करतायत. बॉलर तयार. हो, आता सुरेश वाडकर यांचा हा बॉल सिंगल मिळते बाईच्या माध्यमातून. नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. निलेश सर, आपण जर पाहिलं बॅट ज्या पद्धतीने फिरवली होती ना, अगदी बॅटचा आवाज आपल्यापर्यंत आला. बॅट स्विंग चांगली आहे पृथ्वीराज यादवची. 48 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात मुख्य व्यासपीठावरती. संपूर्ण गोळे फॅमिली तुम्ही पाहताय. शेवटचे 4 बॉल. सुरेश वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव, आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पृथ्वीराज यादव टिपिकल फटका, षटकार. पृथ्वीराज यादव, पृथ्वीराज यादव, पृथ्वीराज यादव म्हणावं लागेल. अगदी पाठीमागे गेले, तिथून मात्र या बॉलला पिक केलं. सहज सोप्या पद्धतीने सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. पृथ्वीराज यादव शो पाहायला मिळतोय. मेगा फायनल मध्ये युवा उद्योजक चषक 2026 सुपर डुपर हिट पृथ्वीराज यादव. काय बॅटिंग गेले मैदानाच्या आतमध्ये, धुडगूस घातलाय, मोठ्या फटक्यांचा धुमाकूळ घातलाय. सुरेश वाडकर तयार, क्षमता आहे. ओहो, काय फटकाय. मन हारकून टाकणारा, मन तल्लीन करून टाकणारा फटका सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. पृथ्वीराज यादव रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. अगदी क्रिजच्या खोलीचा वापर केला, पाठीमागे गेले, पिक केलं, बॉलला टिक केलं. 6 धावांसाठी. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. पृथ्वीराज यादवची फलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या पाटणकर. 38 धावा वैयक्तिक त्यांनी बनवलेल्या आहेत बॅटिंग करताना. 38. आता शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. सुरेश वाडकर हाई बॉल जागेवरतूनच पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक तडाखेबंद फटका, षटकार. वा बाई वा, काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पृथ्वीराज यादवची फलंदाजी तुम्ही पाहू शकता. मन हरपून घेणारा, मनाला आनंद देणारी बॅटिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तब्बल 66 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. लागोपाठचे 3 ठोकलेत. क्या बात आहे. सुपर डुपर हिट बॅटिंग पृथ्वीराज यादव. वा बाई वा, मेगा फायनल मध्ये कशी बॅटिंग झाली पाहिजे पृथ्वीराज यादव कडून शिका. लाजवाब बॅटिंग. वैयक्तिक 44 धावांवरती बॅटिंग करतायत. 1 बॉल बाकी आहे. अर्धशतकाच्या खेळीसाठी 6 धावा ते दूर आहेत. या डावातला शेवटचा बॉल. सुरेश वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव समोर सळवे गावचा पृथ्वीराज यादव. हताश निराश होईल. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळेल. पहिला डाव इथे समाप्त होतोय. आयुष 11 पाटण वॉरियर्सने बनवल्या धावा 67 विजयासाठी बनवायच्या आहेत. आता सीकेएम बोरगावला धावा 68. त्याचबरोबर वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदित्यदत्ता चोरगे जांभळी गाव यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. महादेवजी तुपे वासोळे आपल्या ठिकाणी स्वागत आहे. आपणही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलंही युवा उद्योजक पर्व क्रमांक 6 च्या वतीने स्वागत.
प्रेक्षकांना विनंती करूया, निलेश सर, पृथ्वीराज यादवची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. 16 बॉल 45 धावा कुटणारा पाटणचा वंडर बॉय पृथ्वीराज यादव. वा भाई वा, काय बॅटिंग केली यार, सुपर डुपर हिट बॅटिंग. मेगा फायनल मध्ये किरण सर कशी बॅटिंग पाहिजे, कशी तुम्हाला कोणत्या स्टाईलनी बॅटिंग केली पाहिजे, तोडफोड बॅटिंग, लाजवाब फलंदाजी, पृथ्वीराज यादव, सुपर क्वालिटी. अडुसष्ट धावेचं टार्गेट आहे. मॅच बनणार शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. इकडे शेर आहेत, तिकडे सभा शेर आहेत, इकडे बाहुबली आहेत, तिकडे ग्रेट खली आहे. ती खलीबली 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 मॅचमध्ये नक्की होणार आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट. पहिल्या ओव्हरपासून मॅचचं चित्तथरारक बघायला भेटलं. पृथ्वीराज यादवनं आज पुन्हा एकदा सिद्ध केलं की एवढ्या कमी काळामध्ये हा खेळाडू ऑल इंडिया आयकॉनसाठी कशा पद्धतीने पात्र होतो. आजही भूमिपुत्रचं मैदान, तिथे त्यानं NMPL मध्ये खेळ केला. त्यानंतर तो खेळाडू कोणता हे शोधलं गेलं, तो पाटण तालुक्यातील सर्वे विभागाचा निघाला, तो गावाचा निघाला. त्यानंतर आपण पाहिलं तर पृथ्वीराज यादव हे नाव प्रत्येक यंग खेळाडूच्या ओठांवरती आहे की त्याचा खेळ, त्याचा नो लुक शॉट, या सगळ्या गोष्टींमुळे. त्यानंतर तो देखील युवा उद्योजक चषक मध्ये खेळतोय. तो स्वतः एक युवा उद्योजक आहे. 70 स्पोर्ट्स घनसोली या नावानं त्याचं शॉप. युवा उद्योजक चषक या स्पर्धेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम भेटलंय, कारण की प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेसाठी चांगल्या पद्धतीने आहे. म्हणजे काय, 5 वर्षामध्ये जे कमवलंय, 6व्या वर्षामध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांचं प्रेम. अगदी बरोबर आहे किरण सर, तुम्ही गर्दी पाहू शकता. अगदी बाउंड्री लाईन तुम्ही संपूर्ण कव्हर केली ना, तर सर्व बाउंड्री लाईन वरती आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हीच खासियत आहे. मी सकाळीच म्हटलं होतं की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र किंवा पाटण तालुका असेल, KSK असेल, सातारा जिल्हा असेल, सर्वात कोणत्या मैदानावरती गर्दी पाहायला मिळते प्रेक्षकांची, तर ते मैदान आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली गरंदा. या मैदानावरती तुम्हाला नेहमी गर्दी पाहायला मिळते. आज देखील प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केले. निमित्त आहे युवा उद्योजक चषक 2026. भरपूर प्रेम राहिलंय. घरोंदाचं मैदान, कॉलनी क्रिकेट मोठं झालं, कॉलनी क्रिकेटचे खेळाडू मोठे झाले. या मैदानाच्या कणाकणानं मनामनाशी नाती जोडलेत. चला थोडासा स्पीडअप घ्या, मजा येईल. मॅचला एका बाजूला आपण पाहिलं तर संकेत कळंबे, नाम तो सुना होगा. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दाद्या या नावानं ज्या खेळाडूंना आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःच्या नावाला चकाकी दिली, असा बेस्ट अष्टपैलू खेळाडू सुशांत शिंदे. सुशांत शांत नाही राहिला तर मॅच बनणार नक्की. 68 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी साईड आर्म ॲक्शननं पूर्णपणे आपण पाहिलं तर कॅप्टन 26 म्हणजे अतुल भालेकर. ओव्हर क्रमांक 1 महत्वाची, पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरपासून कोणता घेर टाकला जाईल. टी फॉर टॅग. अगदी जशास तसं उत्तर किरण सर या मॅच मध्ये पाहायला मिळेल. अतुल भालेकर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या पहिल्या टॉप 3 मध्ये नाव घेतलं जातं. अनेक प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला मागणी आहे. गतवर्षी आपण पाहिलं KSK प्रीमियर लीग मध्ये स्वर्गीय विजयदादा देसाई यांच्या या टीम मध्ये त्याला खेळताना आपण पाहिलं. पश्चिम महाराष्ट्र असेल, सातारा प्रीमियर लीग असेल, पाटण तालुका प्रीमियर लीग असेल, अनेक स्पर्धांमध्ये, धर्मवीर चषक असेल, या स्पर्धांमध्ये ॲज अ प्रमुख गोलंदाज, लीड गोलंदाज म्हणून अतुल भालेकरला मागणी आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी तो तयार होतोय. मॅचला झाली सुरुवात आहे. थोडंसं ते बोलतात ना, धगधग मॅचला आहे, मजा आहे मॅचला. अतुलला पाहत आहे स्क्रीनवरती. संकेत आजच्या दिवसामध्ये हे नाव वाजलंय, गाजलंय, तो देखील दाखल झालाय मैदानामध्ये. सध्या आपण पाहतो स्ट्रायकिंगला. वेलकम सचिन सर. आता थोडीशा हिंदी भाषेमध्ये जलवा आपल्याला ऐकायला भेटेल. पहिला बॅटीच्या टॉप एजला अगदी आपण पाहिलं तर डिक्लेअरमध्ये 1 धावा. टर्निंग स्पोर्ट्सचे ओनर आणि अर्थातच लेजंड समालोचक, म्हणजे आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हापासून हिंदी भाषेमध्ये ज्यांची पकड आहे, समालोचन हिंदी भाषेमध्ये. वेलकम. कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत करूयात सचिन सरांचं आणि त्यांच्या वाणीतून मॅचला थोडासा तडका दिला जाईल. लॉफ केलाय, फटका चांगला आहे, मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूपर्यंत पोहोचतो. एक सिंगल धाव,
सचिन सर 68 धावा करायच्या आहेत. मॅच हलके में मत लेना गुरु, कारण की दुसऱ्या बाजूला सीकेएम बोरगाव संघ आहे आणि एका बाजूला दोन्ही फलंदाज आयकॉन लेवलचे आहेत, आयकॉन म्हणून खेळत आहेत सीकेएम बोरगाव संघामध्ये. निश्चित रूप से देखिए ये मैच अब देखा जाए पाटन वर्सेस वाई के बीच ये मैच है, तो कोई ना जो भी टॉप 11 में अगर आया है तो उसमें कुछ तो खूबियां है. पर आज यहाँ पर हर खूबी के ऊपर खड़े उतरना पड़ेगा, क्योंकि सामने है अतुल भालेराव. अगर अतुल भालेराव की बात छिड़ी जाए, अगर 2025-26 की बात छिड़ी जाए, फॉर्म में है बंदा. अगर इसके अगेंस्ट आपको बल्लेबाजी करनी है तो आपको खराब गेंद का इंतजार नहीं करना पड़ेगा, अच्छे गेंद को खराब बनाना पड़ेगा. जैसे बात छिड़ी थी, पटकी हुई गेंद थी, थोड़ी सी बाहर आती हुई गेंद आउटसाइड ऑफ वाइड गेंद करार दी गई है. वेरिएशन जरूर करेंगे अतुल भालेराव, क्योंकि जानते थोड़ी गेंद और पिच हो जाए तो आपको 4 या 6 का भुगतान भुगतना पड़ेगा. पर यहां पर कहीं ना कहीं वेरिएशन करने का प्रयास जरूर हो रहा है अतुल भालेकर के माध्यम से. अप्रतिम बाउन्सर त्यानं यूज केला, वाईट दिला जातोय. एक एक चेंडू वेगानं येणार आहे, एका एका चेंडूवरती ती धाव संख्या लिहावी लागणार आहे. दाद्या दुसऱ्या बाजूला सुशांत शिंदे स्ट्राइक वरती. डबल एस. इस बार गेंद लॉफ्टेड ड्राइव जरूर की गई है, गेंद और बल्ले का संपर्क जरूर हुआ है. संपर्क इतना हुआ है कि गेंद गई है सीमा रेखा बाहर गगनचुंबी छक्के के लिए. जैसे कि मैं बात छिड़ी थी किरण सर, थोड़ी सी गेंद आप और पिच करोगे तो उसके भुगतान आपको भुगतने पड़ेंगे. और ये लाजवाब प्रदर्शन बीच मैदान पर सुशांत के माध्यम से. अप्रतिम स्ट्रोक, हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. रिप्ले मध्ये पाहताय काय फटका खेळलाय, ताकद होती, नजाकत होती. दाद्याच्या बॅट मधून फटका आलाय. मॅच चांगली बनली आहे. जरूर जरूर यहाँ पर देखिए अतुल भालेकर को भी फुक फुक पर कदम रखने पड़ेंगे और कदमों पे कदम रखते हुए नजर आ रहे. फिर एक बार बैक टू बैक दूसरा 6 आता हुआ यहाँ पर सुशांत के माध्यम से. यानी कि एक लाजवाब प्रदर्शन, ढलता हुआ समय है किरण सर, और इस समय में इस ताकत का इस्तेमाल यहाँ पर हो रहा है सुशांत के माध्यम से. वॉट अ मॅच. ट्रेंडिंगचा फटका आणि सध्या ट्रेंडिंगला माहिती आहे सुशांत जरी सांगतोय मी असाच खेळतो, समजलं का तुले. आयकॉन सुशांत म्हणतात मले, आणि ही बॅटिंग सुशांतची चालू आहे. व्हॉट अ बॅटिंग, क्लास आहे, लाजवाब आहे. या मॅच मध्ये 2 फटके जे षटकार आलेत, कहानी बदलले गुरु. ये तो किताब का एक पन्ना है, रुको जरा, पूरी किताब अभी बाकी है. वेळ तर कमी आहे, खेळ दमदार करावा लागेल. कमी वेळेमध्ये एक चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. दोनों तरफ से जो दर्शक यहाँ पर मौजूद है, भारी संख्या में दर्शक है यहाँ पर. ये देखिए एक तेरी तो एक मेरी बीच मैदान पर जरूर हुई है. डॉट गेंद यानी कि डिक्लेयर गेंद के स्वरूप में यहां पर 1 रन जरूर मिलेगा. यानी कि कम बैक किया है, बैक टू बैक 2 छक्के के आने के बाद अच्छी गेंद का प्रदर्शन बीच मैदान पर अतुल भालेकर के माध्यम से यहां पर गिरी गई है. यानी कि अभी भी इस ओवर की आखिरी गेंदबाजी शेष है और इस गेंद पर जरूर चाहेंगे सुशांत कि मेरे बल्ले से बड़ा फटका आए, क्योंकि जो दर्शक जिस तरह से यहां पर डगआउट में हलचल मचा रहे, जिस तरह से बल्लेबाजी की है सुशांत ने, लाजवाब प्रदर्शन बीच मैदान पर. टारगेट बड़ा है, पहाड़ चढ़ने जरूर 2 उतरे 2 बल्लेबाज बीच मैदान में, संकेत और सुशांत. पर इस पहाड़ को आसान करने का काम यहां पर कर रहे सुशांत अपने बल्ले से. वेळ कमी आहे टीम, थोडासा स्पीडअप घ्या. तुम्हाला कोणती वेळ दिली जाणार नाहीये, कारण की प्रत्येक वेळेवरती सूचना दिली जाणार आहे. बिकॉज ऑफ शेवटची इनिंग आहे आणि सध्या टाइमही पुढे चाललाय. 1 to go. फिर एक बार यहाँ पर ओवर पिच गेंद थी, लॉफ्टेड ड्राइव की थी, यहाँ पर फिल्टर को छूते हुए दंदनाती गेंद रेसी मारे का बाहर. 4 रन के लिए क्रूशियल मोमेंट पर क्रूशियल ड्राइव और आती हुई सुशांत के बल्ले से. जरूर चाहता डगआउट ने, जरूर चाहता जो दर्शक यहाँ पर उपस्थित है कि इस बल्ले पे बड़ा फटका है और सुशांत के बल्ले से बड़ा फटका है. और यहाँ पर स्कोर बोर्ड देखा जाए किरण सर, 20 विदाउट लॉस्ट जो शुरुआत चाहिए थी वाइट टीम के लिए, वो शुरुआत यहां पर आती हुई सुशांत और संकेत के माध्यम से. और एक स्ट्राइक गेंदबाज, प्रमुख गेंदबाज अतुल भालेकर, कैप्टन चाहते थे कि कहीं ना कहीं एक और अच्छे ही है, पर नहीं, इससे विपरीत बल्लेबाजी यहां पर होती हुई संकेत और सुशांत के माध्यम से. 18 चेंडू 48 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. तब्बल 20 धाव संख्या स्कोर कार्डवरती आली आहे. चांगली सुरुवात झाली आहे. आता दुसऱ्या बाजूला विशाल वरंडे नुकताच मैदानामध्ये दाखल झालाय. कधी इकडे खेळणं, कधी तिकडे खेळणं, यामध्ये प्रवास करणं, कारण की ऐरोली, घनसोली, कोपरखेने सगळ्या विभागामध्ये क्रिकेट खेळणारे खेळाडू प्रत्येक मिनिटामध्ये मैदानामध्ये पोहोचावं लागतं. मॅच चांगली बनली आहे. प्रत्येक ओव्हर मागे जर अशा धावा येत राहिल्या तर कदाचित मॅच ही चांगली बनणार आहे. 20 धावा, सुरुवात चांगली झाली आहे, म्हणून चर्चा केली की किताब का एक पन्ना है, रुको जरा, पूरी किताब अपनी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है मेरे दोस्त.
असली पिक्चर अब भी पूरी बाकी है. मॅचला दमदार सुरुवात झाली आहे. सुशांत शिंदेच्या बॅट मधून धावा येत आहेत. संकेत चलेगा तो मॅच लेके जाएगा. ही जोडी मैदानामध्ये आग लावेल. भाऊ ती ऍक्टिव्हा थोडीशी बाहेर घ्या. मॅचच्या दिशेनं पृथ्वीराज यादव आलाय गोलंदाजीसाठी. सोनू पृथ्वीराज यादव सोनू ऑन अ बॉलिंग मार्क. देखिए जिस तरह से अतुल भालेकर की पिटाई की गई है, जरूर पृथ्वीराज चाहेंगे कि अच्छी गेंदबाजी हो, अच्छी सटीक लाइन लेन के साथ गेंदबाजी करे. और ये शुरुआत अच्छी की गई है. जो शुरुआत चाहिए थी गेंदबाज को, शुरुआत यहाँ पर दिलाते हुए पृथ्वीराज ये अच्छे फॉर्म में बंदा है. ये अच्छे टच में एक ऑलमोस्ट टॉप 3 का एक अच्छा ऑलराउंडर जिसे गिना जाएगा जरूर. और एक अच्छी बात है किरण सर, यहाँ पर जरूर 11-11-22 प्लेयर उतरे, पर इसमें से आधे से ज्यादा प्लेयर इस मट्टी से निकले हैं, मैं जरूर कहूंगा. क्योंकि ये जो घनसोली कॉलोनी का ग्राउंड है, इस ग्राउंड से काफी प्लेयर बड़े नाम अपने कर चुके और उसमें से एक यहाँ पर बीच मैदान पर नजर आ रहा है. सहमत आहे तुमच्या मताशी. बरेच खेळाडू या मातीमध्ये घडले गेले. या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी घरोंदा मैदानामध्ये बरेच खेळाडू मोठे झालेत आणि आज स्वतःला सिद्ध करतात. एक जन्म देणारी माता आणि दुसरं नाव देणारी माती, या दोघांमध्ये फरक वेलांटीचाच आहे. चांगली मॅच बनली आहे. यहां पर जैसे स्ट्राइक एंड पर आए सुशांत, जिस ओर खत्म की थी इसके बाद यहां पर स्टार्ट करना चाहते थे, पर स्टार्ट एंड में कन्वर्ट हो गया और सुशांत बैक टू पेवलियन. एक बड़ा झटका, एक बड़ा विकेट यहां पर आता हुआ पृथ्वीराज के लिए. साधा बोला तो लई दिलवाला, मोठ्या मनाचा हिम्मत वाला, साधा बोला तो लई. वाई विभागामध्ये असं एकही गाव नाही जिथे अर्जुन दादांचं नाव नाही. युवा उद्योजक, मेहनत आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मेहनतीनं लढावं लागतं. आयुष्य असो किंवा क्रिकेट असो, मेहनत कोणाला चुकली नाहीये. किरण सर, जब जब वाई क्रिकेट का नाम आता है तो ये दो नाम जरूर आते हैं सामने. एक तो अर्जुन दादा गोले और दूसरा पंकज दादा वाडकर. ये जो वाई क्रिकेट यहाँ पर जीवन रखने का काम जिस बंदों ने किया, इन दो बंदों का नाम मैं जरूर लेना चाहूंगा. अप्रतिम मॅच. लॉफ करण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय. फटका चांगला खेळून काढला. अमित वाडकर स्ट्राईक वरती आलेत. एक सिंगल धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथे एका धावेला किंमत आहे. मांग के नहीं देगे कोई, मान के नहीं देंगे तो छीन के लेंगे, लेंगे जरूर. असंच खेळावं लागेल. अमित वाडकर स्ट्राइक एंड पर. लीजेंड कहना यहाँ पर कहीं ना कहीं अफसोस की बात होती है, क्योंकि इस बंदे ने जिस क्रिकेट की शुरुआत की है, अब तक जिस तरह से लाजवाब प्रदर्शन बीच मैदान पर हर एक ग्राउंड पर करते हैं, अब इसकी एज की बात करनी भी कभी कभी काफी हद होती है. वाइट चिकन करार दी गई. यहाँ पर 1 रन टीम के स्कोरबोर्ड में जरूर गिनी जाएगी. 1 के साथ टीम का स्कोरबोर्ड बनेगा 24 लॉस्ट ऑफ 1 विकेट. 24 धावा. चांगली सुरुवात केली आहे. गाडी ज्या घेरवरती चालू करायची होती त्या घेरवरती गाडी चालू झाली आहे. आता डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतील का? लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. कॅचचा कॉल दिलाय. स्वतः पृथ्वीराज चेंडू खाली जातोय. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडली आहे. अमित वाडकर यांना आउट केलंय. विकेटचं पतन. अमित वाडकर आउट. रुकेगे तो ठोकेगे, बच के खेलेंगे तो मैच लेके जाएंगे, विकेट गिरेगे तो मैच से कैसे बचेंगे? देखिए, जो दर्शक जिस भारी मात्रा में उपस्थित है, फिर एक बार मैं तहे दिल से उनका यहाँ पर स्वागत करना चाहूंगा. अगर किसी भी आयोजन की बात छेड़ी जाए, आयोजन सफल है या असफल है, ये दर्शकों के ऊपर देखा जाता है. और जिससे ये मेगा फाइनल मैच देखने के लिए और जो दर्शक यहाँ पर अरुण दादा गोले के जिसको प्रेम से माध्यम से यहाँ पर उपस्थित हुए, फिर एक बार मैं स्वागत करता हूं युवा उद्योजक चषक 2026 के इस सत्र में. मैच यहाँ पर कहीं ना कहीं बड़े बनने का कोशिश करे, पर यहाँ पर जो विकेट पृथ्वीराज ने जिस ओवर का यहाँ पर भरना किया, मैं जरूर कहूंगा लाजवाब गेंदबाजी बीच मैदान पर. 2 ओवर काल के खत्म. टीम का स्कोर 24. ट्रम्प कार्ड बाहेर काढला. मॅच संपली नाहीये. 12 चेंडू तब्बल 44 धावा अजूनही विजयासाठी हव्या आहेत. संकेत मैदानामध्ये आहे. जयराज वाडकरला माहिती आहे मॅच कशी बनवायची. बऱ्याच रेकॉर्ड जयराज वाडकरच्याही नावावरती राहिलेत.
विशालचा पहिला चेंडू बॅकफुटला पूल फटका मिड विकेटला डीप मध्ये 1 बाउंड चेंडू गॅदर केलाय. धावा 2 घेतल्या जात आहेत. संकेत स्ट्राईक वरती आहे अजूनही. ओहो हो बॅकअप आहे, कव्हर आहे, संकेत आहे स्ट्राईक वरती. मॅच चांगली बनू शकते कारण की एका बाजूला सिक्कीम बोरगाव संघ बोलत असेल जोपर्यंत संकेत आहे मॅच ऑन आहे, जयराज वाडकर आहे मॅच ऑन आहे, तर दुसऱ्या बाजूला फिरकीचा जादूगर विशाल वरंडे दाखल झालाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. निश्चित रूप से ताकत का खेल है किरण सर. ताकत और टाइमिंग अगर आपके पास हो ये मैच आप ले जा सकते हो. यहाँ पर वेरिएशन करने का प्रयास विशाल के माध्यम से वाइड गेंद करार दी गई है. 1 रन टीम के स्कोरबोर्ड में गिनी जाएगी. ये गेंदबाजी नहीं होनी चाहिए. अगर आप 11 गांव में से अगर आप तालुका का क्रिकेट खेल रहे हो तो कहीं ना कहीं आपको सटीक लेन के साथ गेंदबाजी करनी पड़ेगी और उस तरह का क्रिकेट आपको, उस तरह का प्रदर्शन बीच मैदान पर आपको दिखाना पड़ेगा. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग होते, स्विंग अँड मिस डॉट बॉल. थोडंसं पायामध्ये बेड्या ठोकल्या जाता. विशाल वरंडेकडे असलेली ती गोलंदाजी. एक काळ होता विशाल वरंडे ॲज अ फलंदाज सगळ्यांच्या समोर होता, मात्र काळ बदलला. विशाल वरंडे ॲज अ गोलंदाज आता प्रत्येकाच्या समोर उभा राहतो. ही गोलंदाजी आणि बोटांमधली जादू फलंदाजाला त्रास देते. क्रिकेट का दर्जा बढ़ गया है किरण सर. दर्जा क्यों बढ़ा है? देखिए 2 गेंदे डॉट आने के बाद एक बड़ा फटका फिर एक बार यहां पर आता हुआ मैं जरूर कहूंगा बल्लेबाज के माध्यम से. एक लाजवाब प्रदर्शन. शांत नहीं रहने देंगे इस गेंदबाज को क्योंकि एक तेरी तो एक मेरी इस तरह का क्रिकेट बीच मैदान पर नजर आ रहा है. मॅच सोडत नाही. आज आयकॉन म्हणून मी खेळतोय आणि आयकॉनची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. त्या खांद्यावरती असलेल्या जबाबदारीनं तो खेळतोय. एक चांगलं क्रिकेट संकेतचं. इस बार कड़ा प्रहार करने का प्रयास जरूर किया था. बल्ले का टॉपेज लेकर गेंद गई है फिर एक बार घोषित क्षेत्र में 1 रन के लिए. इक्का दुक्का से कुछ नहीं बनने वाला. कुछ बड़ा करना पड़ेगा अगर ये मैच आपको ले जानी है. 34 धाव संख्या येणाऱ्या तब्बल अजूनही 34 धावा अजून विजयासाठी हवेत. 8 चेंडू आणि 34 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच अजूनही जिवंत आहे. इस बार देखिए आउटसाइड डी ऑफ गेंद वाइड करार देंगी. एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉल. अंपानं लगेच यावेळी मात्र मान हलवली नाही. हा वाईटच आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर समीकरण 8 चेंडू 33. मॅच ऑन आहे गुरु. 1-2 मोठे फटके मॅच मध्ये इन होईल टीम. देखिए ढलता हुआ समय है किरण सर और इस समय में अगर आपको ये मैच ले जाना है तो कहीं ना कहीं ताकत होनी जरूरी है और ये ताकत का इस्तेमाल नहीं नजर आ रहा है. लॉफ्टेड ड्राइव दिया 1 बाउंस गेंद गई है दंदनाती सीमा रेखा बाहर 4 रन के लिए. क्रुशियल मोमेंट और क्रुशियल मोमेंट पर क्रुशियल ड्राइव यहां पर बल्लेबाज के माध्यम से होती हुई. सोडली नाहीये मॅच, बिलकुल सोडली नाहीये. कठीण परिस्थितीमध्ये मी हरून जाईल हा माणूस मी नाहीये हे संकेत सांगतोय. किती अडथळे आले त्या अडथळ्यांना भिवून अडखळणं हे माझ्या पावलांना पसंत नाही हे संकेत सांगतोय. मॅच 7 चेंडू 29 ची बनली आहे. थोड्या वेळानंतर थोडा अंधार होईल. एक छान शाम आएगी. शाम के बाद आज की शाम किसके नाम रहेगी हेही महत्वाचं आहे. आजचा संध्याकाळ कोणाच्या नावावरती, या मैदानाचा राजा कोण. सोडून दिला चेंडू. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. मॅच ऑन झाली. आवाज तिकडून सिक्कीम बोरगाव संघाचा येतोय म्हणजे मॅच जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी घरोंदा क्रिकेटचं मैदान असेल तर जंगलाचा राजा, जंगल असेल तर जंगलाचा राजा एकच. तो कोण? 6 चेंडू 7 चेंडू नंतर माहिती पडेल. 7 गेंदे 28 रन. इस बार देखिए गति परिवर्तन, गति का इस्तेमाल. इस समय में अगर इस गति की आप गेंदबाजी डालोगे तो यहां पर कहीं ना कहीं बल्लेबाज के आंखों में तेल डालना पड़ेगा किरण सर. लाजवाब गेंदबाजी यहां पर बीच मैदान पर, यानी कि विश्लेषण पूरी तरह बदलता हुआ नजर आएगा. 6 गेंदें बचेगी और मैच जीतने के लिए 28 रनों की जरूरत. अगर बल्लेबाजों की बात छेड़ी जाए, एक तरफ है वाडकर और एक तरफ है संकेत. ये दोनों भी प्लेयर की बात छेड़ी जाए, ये बड़े मंच के प्लेयर है और ये मैच आसानी से नहीं छोड़ेंगे. आने वाली 2 गेंदों में आपको पता चलेगा इस मैच का रिजल्ट. जयराज वाडकर. कहाणी बदलू शकते मॅचची. शेवटच्या 6 चेंडू मध्ये कहाणी लिहिली जाते. मॅच बनते कधी? शेवटच्या ओव्हरमध्ये. ही मॅच ऑन आहे. 6 चेंडू 28 धावा. जयराज वाडकरचा आपण उल्लेख केला. जयराज वाडकरला कठीण काळातून मॅच कशी खेचून आणायची हे माहिती आहे. तर दुसऱ्या बाजूला सोमा या नावानं पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये वेगाच्या जोरावरती नाव कमावलेला गोलंदाज सोमनाथ म्हणजे सोमा दाखल झालाय गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 28.
इस बार पटकी हुई गेंद थी, लॉफ्टेड ड्राइव की गई है यहाँ पर जयराज वाडकर के माध्यम से। जयराज इस भूमि से निकला हुआ प्लेयर है और इस पिच को अच्छी तरह जानते हैं और आज यहाँ पर कहीं ना कहीं एक्सपीरियंस जो है आपके पास, एक्सपीरियंस दिखाना पड़ेगा। एक अच्छा काम किया है जो बल्लेबाज फॉर्म में टच में, उस बल्लेबाज को फिर एक बार स्ट्राइक में लाने का काम जयराज में किया। एक सेंसिबल क्रिकेट इन बिटवीन। संकेत दुसऱ्या बाजूला लॉफ केलाय, बॅकफुटला, मॅचची कहाणी बदलतीये, मॅच ऑन झाली आहे। बोललो होतो कहानी संपली नाहीये, ये तो झाकी है, पूरी पिक्चर अभी बाकी है। या मॅचची कहाणी संकेत लिहितोय का? कारण की सोमाकडे गती है, संकेत को पेस पसंद, बेबी को पेस पसंद, संकेत को पेस पसंद। जेवढा वेगानं टाकणार तेवढ्या वेगानं बाहेर पोहोचणार। कहाणी मॅचची ऑन झाली आहे। 4 चेंडू 21 मध्ये एक सिंगल आली आहे। धगधग आहे, प्रेशर आहे, टेन्शन आहे, शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काय बोलत नाही। 3 चेंडू आहेत, 20 धावा विजयासाठी हवेत भाऊ। क्रिकेट में भविष्यवाणी करना मूर्खता है, हरदम कहा जाता है कि अभी भी 3 गेंदानी शेष है, 3 में 20 चाहिए और संकेत में वो काबिल थे कि ये अगर एक गलती करे गेंदबाज तो उस गलती का भुगतान संकेत कर सकते हैं। और यहां पर बीच मैदान पर फिर एक बार गेंदबाज बॉलिंग मार्क पर, गति गति जैसे कि मैंने बात छेड़ी थी किरण सर, अगर आपके पास स्पेस है इस समय में तो आप किसी भी बल्लेबाज को जगह पर रख सकते हो और ये सादा और बीच मैदान पर आता हुआ अच्छी गेंदबाजी यहाँ पर होती हुई गेंदबाज के माध्यम से जिस फॉर्म में, जिस फ्लो में बल्लेबाज है उस फ्लो को रोकने का काम किया यहाँ पर गेंदबाज ने। अप्रतिम मॅच। शेवटचे काही 2 चेंडू 20 धावा हव्यात। हाफ ट्रॅकर पूल फटका खेळलाय प्रेक्षकांच्या भेटीला, पण शेवटच्या क्षणाला आलेले षटकार, मॅच जात असताना आलेला षटकार, वेळ गेल्यानंतर पडलेला विचार बऱ्याचदा नसतो कामाचा। संकेत स्वतःला सिद्ध करतोय। आता 1 चेंडू बाकी आहे, 14 धावा विजयासाठी हव्यात। या मैदानाचा राजा कोण? अर्थातच युवा उद्योजक चषक 2026 6वं पर्व कोणाच्या नावावरती? यासाठी 1 चेंडू आता थांबावं लागेल। ओहो, हाही षटकार येतोय, मात्र मॅचची कहाणी लिहिली आहे। अर्जुन दादा गोळे आयोजित युवा उद्योजक चषक 2026चा ट्रॉफीचा विजेता राहिलाय आयुष 11 पाटण वॉरियर्स टीम। सिकेम बोरगाव संघ खूप साऱ्या शुभेच्छा।